22 सप्टेंबरपासून शारदीय नवरात्र सुरू झाला आहे. देशभरात अगदीच जल्लोषात भाविक ह्या सणाचा आनंद घेतात. विविध सार्वजनिक मंडळ देवीची मूर्ती स्थापित करून मनोभावे तिची सेवा करतात. असाच एक आनंदाचा कार्यक्रम पनवेलकर वेलुजिया बदलापूर मांजर्ली येथे पार पडला. सोसायटीमधील रहिवाशांनी मिळून नवरात्र उत्सवाचे खूप आकर्षक असे आयोजन केले होते. सोसायटीचे सर्व पदाधिकारी हे दरवर्षी नवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करतात. ह्यावर्षी देखील पाककला स्पर्धेचे आयोजन केले गेले होते व महिलांना आकर्षक असे पारितोषिक देण्यात आले. ह्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बदलापूर न्यूजचे मुख्य संपादक महेश बनवटे, त्यांचे सहकारी व उल्हास प्रभाचे पत्रकार प्रमोद हारपुडे यांनी विशेष उपस्थिती दर्शवली. सोबतच सगळ्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. बदलापूर न्यूज बदलापूर. आपल्या कार्यक्रमाला मला आणि माझ्या टीमला बोलवलं त्याबद्दल तुमचे धन्यवाद. निलिमाताई माझी बहीणच आहे आणि माझं त्यांच्याकडे जाणं येणं नेहमी चालू असतं. धन्यवाद. इस धाम के आप सब बैठे हैं, थोड़ी देर में यहाँ मैं पेश करने जा रहे हैं आज का रिजल्ट. तो मैं सर्व महिलांना नवरात्रीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. तुम्ही आम्हाला प्रमुखाने बोलवलं त्याबद्दल तुमचा आभारी आहे. आधी तर पाककलेची स्पर्धा ठेवली होती. सर्व वस्तू आणल्या होत्या. कुठलीच गोष्टीला नावं ठेवण्यासारखं काहीच नाही, पण कॉम्पिटिशन आहे त्यामुळे कोणाला कोणाची बक्षीस द्यायला तयार आपल्याला. तर आपण सर्वात प्रथम बक्षीस देत आहोत उपासाची थाली. एवढे आयटम्स होते की ज्यांनी उपास पकडले तर आपण वाटतं माझा उपास झालेला आहे. आता दिवस खूप चांगला गेला आहे म्हणून बटाटा भाजी, कटलेट ते आणि लस्सी सरांनी नाही दिला का नंतर आपण आता दुसऱ्या नंबरचं बक्षीस देत आहोत बासुंदीला. बासुंदी आपण यासाठी देत आहोत की बासुंदी ही उपासाची आहे. आपल्याला कुठल्या हॉटेलमध्ये बासुंदी मिळणार नाही, ही फक्त घरगुती आणि उपासाची आहे. त्यासाठी आपण बासुंदीला आपण देत आहोत. तिसरं बक्षीस आपण डिक्लेअर करतोय ते म्हणजे केकला. कारण की केक हा शेजारीपासून बनवला होता. पंजी होता आणि आपण बक्षीस पण घेतोय कारण आमचे जे आहे उत्तेजनानंतर म्हणून आपण चौघांनी 5 जणांनी असं घेतलेलं आहे की जसं आपण 3 जणांना बक्षीस दिलं, अजून एक आयटमला द्यावं उत्तेजनाचं बक्षीस आम्ही डिक्लेअर करतोय ते म्हणजे बर्फीला.